इकडे जमलेले सर्व आपले विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांचे हार्दिक स्वागत, सुस्वागतम, हार्दिक स्वागतम। मी हवालदार सीमांचल बारिक व डॉक्टर निसार हुसेन व सर्व कोच यांना विनंती करतो की महाराजांना हार घालून आपण मानवंदना देऊया आणि कार्यक्रमाला चालू करूया, सुरुवात करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांना मी त्यांनी बसून घ्यावे ही विनंती करतो। पुढील कार्यक्रमात सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी शिवछत्रपती महाराज की, श्री 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 छत्रपती महाराज की जय शिवाजी। सर्व मान्यवरांनी बसून घ्यायचं आहे। पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आलेले विद्यार्थी तन्वी टिके तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी तिला स्टेजवर बोलवतोय। जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। सगळ्यात आधी मी सगळ्यांचे आभार मानते की ह्या लोकांनी आम्हाला ही संघटना खोलून खूप मदत केली आहे। जे फक्त बोलतात ना भरती करतात, पण भरती नक्की काय ह्यांना माहीत नाही। सो आज जी मी पाहिली आहेत ना मुलं जी फक्त नवीन आली आहेत, काही आली आहेत फक्त टाइमपाससाठी किंवा नक्की असते काय, म्हणजे पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत किंवा आत्तापर्यंत आम्हाला एवढं भाग्य मिळालं की मोठ्या माणसांना आम्हाला भेटायला मिळालं आहे, त्यांच्याकडून आम्हाला ज्ञान घेता आलं आहे। किंवा भरतीविषय जसे की आता खुशी मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला लेखीविषयी खूप माहिती दिली आणि आता ते हवालदार सीमांचल बारिक ते आलेत, मिलिटरीवाले सर आहेत ते, तर त्यांच्याकडून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या। आणि तसे चव्हाण सर, योगेश सर आणि अशोक सरसुद्धा आलेले, त्यांनी आम्हाला खूप छान ट्रेन केलं। आणि ह्या ट्रेनिंगमध्ये मला स्वतःला जी मला भरती द्यायची होती मी देता नाही आली मला काय कारणामुळे, तर ह्या प्रशिक्षणामध्ये मला येऊन एवढं गायडन्स मिळालं आहे की मी आता स्वतः एवढी पॉझिटिव्हली हे झाले की नाही आता मला करायचंच आहे आणि मी करून दाखवणार। आणि ह्या भरतीमध्ये म्हणजे ह्या भरती आता सगळे देतीलच, मला विश्वास आहे की जेवढे विद्यार्थी इथे आलेत मुलं मुली ते नक्की ह्या म्हणजे या संघटनेमध्ये येऊन त्यांना काही गोष्टी मिळाल्यात, ज्या प्रोत्साहन झालेत की नाही मी करू शकतो, ते नक्की उतरतील आणि त्यांचा प्रयत्न तरी करतील की लाईक मी करू शकतो। आणि सगळ्यांकडून मला अपेक्षा आहे की ते त्यांनी नक्की करावं। आणि गव्हर्नमेंट करणं एवढं सोपं नाही आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते। आणि ह्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला ह्या गोष्टी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे सांगितल्या गेल्या की मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही, मेहनत करा तुम्हाला फळ असं मिळेल आणि कष्ट केल्याचे फळ नेहमीच गोड असते। आणि तसे मी खूप आभार मानेन की राणे सरांचे, त्यांनी आम्हाला खूप छान म्हणजे सोय केली इकडे खाण्यापासून किंवा स्टेसाठी किंवा सगळ्या काही गोष्टी, आणि खूप छान आम्हाला म्हणजे वागवण्यातसुद्धा आलं किंवा कोणाला काही त्रास नाही झाला। आणि मला स्वतःचा हे अनुभव आहे की लाईक मला खूप छान
ह्या गोष्टीचं बेनिफिट होईल. आणि आतापासून माझा आळस आहे तो पहिला निघून जाईल, का मी खूप आळशी होती. करायचं पण नक्की करत तर काहीच नव्हती. पण आतापासून मी नक्की करेन आणि नक्की परत वरती घालूनच मी ते येईन पुन्हा. आणि सगळ्यांकडून हीच अपेक्षा की जसं सत्यवान दादांनी सांगितलं की त्यांनी ओळख करून दिली, सगळ्या गोष्टीची माहिती दिली. मी एवढं काय सांगत नाही, फक्त एवढंच सांगेन की सगळ्यांकडून अपेक्षा आहे की त्यांनी त्यांचं बेस्ट द्यावं आणि पुन्हा मी सगळ्यांना भेटायला इथे नक्की यावं. आणि सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू. 4 दिवस झाले मॅडमनी तुम्हाला डोळे दाखवून जाम घाबरवले. आता मार्गदर्शन करतील. नमस्कार, मी रुपाली जगदाळे, महाराष्ट्र पोलीस संघटना विरार प्रेसिडेंट, लेडीज प्रेसिडेंट. मी धन्यवाद करते राणे सरांचा, विदिशा मॅडमचा, परत मोरे साहेबांचा, या तिघांनी हा प्रोग्राम ठेवला. आणि प्लस मी थँक्यू बोलणार स्टुडंटला, कारण तुम्ही पण मला भरपूर साथ दिली. मी तुमच्यावर ओरडली, तुम्हाला रागवून बोलली, कारण हे तुमच्या चांगल्यासाठी होतं. कारण पुढे जाऊन तुम्ही पोलीस बनाल, भले तुम्ही आम्हाला ओळख दाखवा ना दाखवा, पण आम्ही बोलू की आमच्या या 3 दिवसाच्या कॅम्पमध्ये हे स्टुडंट होते. बरोबर आहे की नाही? त्यासाठी मी तुम्हाला ओरडत होती. प्लस असं आहे की कोणतेही मुलं असो, त्यांना राग येतो, चीड येते, पण जे कोणी तुम्हाला ओरडलं असेल किंवा रागवलं असेल तर तो आहे ना भाग तुम्ही आहे ना मनावरती घेऊ नका. सगळेजण तुमच्या भल्यासाठी करतात की पुढे जाऊन तुम्ही आहे ना चांगलं एक, म्हणजे आज सीमाचे सर आहेत, ठीक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली तुमचं प्रशिक्षण झाले. आज तुम्ही पुढे जाऊन सांगू शकता की त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली, आम्ही हे सगळं अनुभवलं आहे, आम्हाला ही ट्रेनिंग दिली. पुढे जाऊन तुम्हीसुद्धा ट्रेनर बनू शकता. तर ह्याच्या पुढे तुम्ही मेहनत करा, पुढे जावा. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन व्हा आणि आम्हाला पुढच्या वर्षी तुम्हाला पोलीस झालेलं बघितलं पाहिजे. थँक्यू. आता निशांत सावंत सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद मॅडम. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम माझी ओळख, मी श्री निशांत मनोहर सावंत, पालघर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण विभाग. हे महत्त्वाचं आहे कारण पालघर जिल्हा अध्यक्ष पूर्ण विभागाचे अध्यक्ष मोरे साहेब आहेत आणि मी फक्त ग्रामीण विभागाचा अध्यक्ष आहे. आम्ही महाराष्ट्र पोलीस स्वामी संघटनेतर्फे भरपूर उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्याप्रमाणे तुम्हाला ज्यावेळेस सरांनी आधी थोड्या वेळा सांगितलेलंच आहे, ते आमच्या मागची उजळणी न करता ह्या कार्यक्रमाबद्दल आम्ही काय मेहनत घेतली त्याबद्दल मी थोडं सांगू इच्छितो. आम्ही ह्या कार्यक्रमासाठी 2 महिन्यापासून अहोरात्र मेहनत घेत आहोत. त्यासाठी आम्ही, मॅडम आपल्याला माहिती असेल, 1.5-2 वाजेपर्यंत कल्याणला जाऊन ह्या कार्यक्रमासाठी आम्ही मीटिंग घेतली होती. आणि या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी 2 महिने राणेसाहेब व त्यांची टीम व मी सतत प्रयत्न करतो. आम्ही प्रत्येक वेळेला ऑफिसला मेसेज टाकत होतो, आमच्या ग्रुपवरती मेसेज टाकत होतो की आपल्याला कार्यक्रम कसा करायचा आहे, कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं, ह्यासाठी आम्ही सगळ्यांना निमंत्रित करत होतो. पण काही मोजकेच लोक त्या मीटिंगमध्ये उपस्थित होत होते. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं आम्ही, माझ्या माहितीप्रमाणे तरी 100% यशस्वी नसलो तरी 99% यशस्वी झालेलं आहे. याचं सगळं श्रेय राणेसाहेब व त्यांच्या टीमला जातो. इतर मान्यवरसुद्धा आहेत, मी सगळ्यांची ते नावं घेत न बसत, पण जिथे उपस्थित आहेत मला माहिती आहेत, जे कार्यकर्ते होते ते इथे उपस्थित नेहमी होते आणि इथून पुढेही उपस्थित राहणार आहेत. जे घरी आहेत, ज्यांनी फक्त नाव दिलेले आहेत, फक्त टी-शर्ट घेऊन गेलेले आहेत, ते कार्यकर्ते आमचे नाही आहेत. हे मी राणेसाहेबांच्या मागे मी इथे सुद्धा जाहीर करतो. ज्यांनी मेहनत घेतली त्यांना मी इथे अभिनंदन करतो, त्यांचा मी आभारी मानतो की त्यांनी पूर्ण आपला वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तसेच मी सर्व विद्यार्थ्यांना सॉरी बोलतो पहिला की माझा राग फार जास्त आहे. मी सहजासहजी कोणाला रागवत नाही आणि जर रागवलो तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. मी मॅडम, आपल्या कल्याणच्या काही मुलांनी चुकीचे वागले, त्यांना शिक्षासुद्धा दिलेली आहे. आणि मी एकाचा 12वीचा मार्कलिस्ट आहे, त्याचा व्हिडिओ काढलेला आहे. जर मी स्वतः मला विचार केला, त्याला मी रिस्ट्रिकेट करून ब्लॅक चेहरा, लाईट चेहरा करून त्याला कायमचं मी
इन्व्हेस्टिगेट करू शकतो, पण तसं मी काही करणार नाही आहे. की तुम्हाला शेवटची संधी आहे. तुम्ही खोड्या करता, मस्ती करता, सगळं करा. मी सुद्धा तेच करत आलो आहे. मी ह्या स्टेजपर्यंत येईपर्यंत भरपूर उद्योग केलेले आहेत. वसई विरार असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, माझं एका ठिकाणी नाव गाजतं. मी पालघर जिल्ह्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षण माझं पूर्ण केलेलं आहे. तिथे मी पूर्ण युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो. त्यामुळे मला माहिती आहे की पोरं कशी मस्ती करतात, त्या पोरांनी कसं वागलं पाहिजे. ज्यावेळेला आता तुम्ही 12वी पास झाला असेल तर तुम्हाला अनुभव आला असेल की तुम्ही 10वीत काय करायला पाहिजे होतं, पण ती वेळ निघून गेली होती. 12वीत आल्यानंतर तुम्हाला कळलं की 10वीमध्ये आम्ही हे केलं असतं तर आमचे मार्क्स वाढले असते. आता 12वी पास झाले, तुम्ही पुढच्या वर्गात जाल किंवा पुढे पुढे जाल तेव्हा तुम्हाला आठवेल की मी 12वीमध्ये हे केलं असतं, ह्या पद्धतीने अभ्यास केला असता तर मला मार्क जास्त मिळाले असते. तसंच असं आहे. आज ट्रेनिंग घेतलं, काही ट्रेनिंग लोकांनी जेन्युइनपणे ट्रेनिंग घेतलं, काही लोकांनी फक्त मजा म्हणून केली. आम्ही सगळ्यांना एकावधी मानलेलं आहे. त्यांनी ट्रेनिंग पूर्ण घ्यावी. आमचा प्रयत्न होता की सगळ्यांना एकसारखं समान वागणूक द्यावी. ज्यांनी सक्सेसफुली हे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते नक्कीच आयुष्यात पुढे जातील आणि ते पुढे काही ना काही बनण्याचा प्रयत्न करतील. आणि जे मस्ती करत होते ते पुन्हा मागेच राहतील, कुठल्या त्या गल्लीबोळात भाईगिरी करत फिरतील. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आत्तासुद्धा प्रयत्न करा. आयुष्य तुमचं बना. एकदा तुम्ही पोस्ट घेतली, एखाद्या जॉबला लागलात, त्यानं तुम्हाला आयुष्यभर एन्जॉय करायचं आहे. इथे आपल्याकडे आहेत हवालदार सीमांचल बारीक साहेब, हे आपल्याला अनुभव सांगतीलच. ते सुद्धा मिलिटरी जाण्यापूर्वी मला नाही वाटत सर आप मिलिटरी जाने से पहले मस्ती खोरते कि नहीं. जितना मुझे याद है कि जो भी मिलिट्री में जाता है वो स्ट्रांग और ज़्यादा गुस्से वाला ऐसा इंसान ही जाते हैं और वही टिक पाते हैं. एम आई राइट सर. तो तुम्ही पण प्रयत्न करा, डिग्री घ्या, कुठे जॉब बघा, चांगला जॉबचा प्रयत्न करा. तुमच्या पाठीमागे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना सदैव उभी असेल. कधीही कुठेही कसलीही गरज लागेल, ओळखीची असेल, प्रयत्नाची असेल, फॉर्म भेटत नसतील, तुम्हाला तारखा कळत नसतील, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज टाका. आमचा ग्रुपचा नंबर आहे की सुदेश राणे साहेबांचा वाटते सगळ्यांकडे नंबर आहे. राणे साहेबांना कधीही 24 तासामध्ये कधीही फोन करा, कधीही मेसेज करा, तुम्हाला पुढच्या 10 मिनिटांमध्ये रिप्लाय आलेला असेल. राणे साहेबांना झोप येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गेल्या मागच्या वाटे 5-6 दिवस झोपलेलेच नाही आहेत. 24 तास कंटिन्यू जागे आहेत. त्यांना झोप येते, सगळ्यात जास्त झोप पण येते. जे कुठे बसतील तिथे पटकन झोपतात, पण जिथे त्यांना गरज आहे तिथे ते 24 तास कंटिन्यू जागतात. ह्या कार्यक्रमात मी बघितलं कंटिन्यू त्यांनी 4 दिवस झाले. साहेब राणे साहेब 4 ते 5 दिवस झाले तुम्हाला झोपून. राणे साहेब मागच्या वेळेला कधी झोपले होते? जे सत्य आहे ते आहे. 24 तास लागलेले आहेत, 24 तास कंटिन्यू. दिवसभर आमच्याबरोबर राहतात, रात्री पोरांबरोबर राहतात म्हणजे झोपत नाहीत. त्यांच्या हाताखाली पोरं आहेत, आम्ही कार्यकर्ते आहोत, पण ते स्वतः झोपत नाहीत, इकडून तिकडे फिरत असतात. आज अक्षरशः ते दुपारी 3 वाजता आंघोळीला गेलेले आहेत. 3 वाजता त्यांनी आंघोळीला गेलेत. तुमच्यासाठी त्यांनी एवढी मेहनत घेतली. त्याच्यासाठी आम्ही कार्यकर्ते आहोत, जे बाकी माझे सहकारी आहेत, लेडीज असतील, जेंट्स असतील, त्यांनी आपला ड्युटी सांभाळून, आपली कामं सांभाळून तुमच्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यात काही चुका झाल्या असतील त्याचा आम्ही क्षमा मागतो आणि तुमच्यासाठी जेवढं काही करू शकतो, आमच्याकडे जेवढं होण्याचं काय होतं ते आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे. पण एकदा पुन्हा सांगतो, मेहनत करा, फळ तुम्हालाच मिळणार आहे. उद्या कोणी जॉबला लागलं तर हे सांगणार नाही आहे की या महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेने आम्हाला 3 दिवस मदत केली होती तर हा पगार तुम्हाला संघटनेला घ्या, हे कोण बोलणार नाही आहे. कोण फिरकून सुद्धा बघणार नाही आहे की आम्ही इकडे गेलो होतो, आम्हाला ट्रेनिंग दिली होती, इकडे आम्हाला प्रशिक्षण मिळालं होतं. कोणी बोलणार नाही आहे, हे मला पक्क माहिती आहे. कारण मला जुना अनुभव आहे की समोर सगळे सांगतात, पाठीमागे कोणी आठवण करत नाही. तरी आम्ही अपेक्षा ठेवतो तुम्ही चांगलं प्रगती करा. नाही आला इकडे चालेल, पण मनात एकदा आठवण करा, महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेने काही ना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुमची मदत केली होती. ते
याचा उपयोग फक्त मनातल्या मनात विचार करा आणि आम्हाला फक्त आशीर्वाद असू द्या. एवढं बोलून मी सगळ्यांचं रजा घेतो. धन्यवाद. मी उषा पवार मॅडमला विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आणि मुलांना मार्गदर्शन करायचं. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराष्ट्र पुलिस फैमिली संगठना, मैं हिंदी में इसलिए बात करना चाहूँगी कि आज जो प्रमुख उपस्थित आपके सामने हैं उनको मराठी के कुछ शब्द नहीं समझ में आएंगे. श्रीमांचल बारिक सर, उनके लिए है कि उन्होंने अपना बहुत अच्छा जो टाइम हमारे लिए निकाला है, वो कल यहाँ पे परसों शाम को 6:30 बजे आ गए थे. उन्होंने बच्चों के लिए अपना टाइम निकाला. ये हमारे लिए बहुत बड़ी बात है, जो हमारी संगठना के लिए भी है. तो आप लोगों से अनुरोध था कि सर के लिए प्लीज़ एक बार बहुत अच्छी क्लैप होनी चाहिए. तो प्लीज़ वन. सीमांचल बारिक सर, जिन्होंने बहुत अच्छा अनुभव 21 साल का अपने लाइफ का हमारे लिए, हमारे सामने जो रखा बच्चों के लिए, जो आगे जो बच्चे अभी ट्रेनिंग ले रहे हैं और जो लेना आगे चाहेंगे, उनके लिए बहुत अनुभव रहेगा. उनके आज के 2 दिन के अनुभव का, जो आपके लिए बहुत अच्छा था. हो सकता है बहुत से बच्चों को तकलीफ़ हुई होगी, आज फिजिकल तकलीफ़ हुई होगी, जो आगे उनको 2-4 दिन ज़्यादा तकलीफ़ देगी. बट हमारा ये कहना है कि ये तकलीफ़ है आज जो वो सह रहे हैं, वो आगे उनको बहुत काम आएगी. और ये प्रशिक्षण आपके लिए था, जो बच्चों ने यहाँ पे 3 दिन अपना कीमती समय निकाला, इतनी गर्मी में उन्होंने इतनी मेहनत की है, वो बहुत ही तारीफ़ के लायक थी. क्योंकि इस टाइम 41 का जो टेम्परेचर था, उसमें बच्चों ने यहाँ पे बहुत अच्छा टाइम निकाला है. बहुत से बच्चे ऐसे थे जिनको इस बारे में कुछ भी पता नहीं था कि पुलिस भर्ती होती क्या है. उनको उसकी थ्योरी भी पता नहीं थी, पुलिस का फुल फॉर्म भी नहीं पता था. वो भी यहाँ सीखने को मिला. खुशी मैम ने उनको थ्योरी के बारे में बताया, उनको जनरल नॉलेज के बारे में बताया, सामान्य ज्ञान के बारे में बताया कि उनको तैयारी कैसी करनी है, क्या नहीं करनी है. कुछ ऐसे भी बच्चे हैं जिनके पास कहीं ना कहीं पैसों की तंगी आती है, जो नहीं ले पाते. तो शायद खुशी मैम की तरफ से, अशोक सर की तरफ से जो उन्होंने टाइम दिया है और उनको जो सिखाया है, उस बेस पे भी वो चलते रहेंगे तो उनके लिए बहुत अच्छा रहेगा. सीमांचल सर बारिक सर से अनुरोध करूंगी कि जो हमने सीखा है 2 दिन और उन्होंने जो अनुभव बच्चों को दिया है, उसके लिए 2 मिनट वो यहाँ पे आए और अपना अनुभव बताएं, जो उन्होंने 21 साल कड़ी मेहनत की है. सर प्लीज़, सीमांचल बारिक सर अपना 2 मिनट हमारे लिए दें. थैंक यू सो मच. थैंक यू मैम. नमस्ते सर. नमस्ते सर. नमस्ते मैम. सब खुश हो? आवाज में दम नहीं है, मेरा गला बैठ गया. जो से फौजी, दम में फौजी. अच्छा, थैंक यू. सबसे पहले मैं यह हमारा महाराष्ट्र पुलिस फैमिली संगठन को धन्यवाद देना चाहूँगा. और आज के 2 महीने पहले सिद्धेश राणा सर का फ़ोन आया था मेरे पास कि सर हम महाराष्ट्र से बोल रहे हैं और फैमिली संगठन, पुलिस फैमिली संगठन से बोल रहे हैं, आपको यहाँ आना, हमारा फ्री ट्रेनिंग कैंप है. तो मैं हैरान हो गया, क्योंकि इतना दूर मेरे को क्यों बोला, अब समझ रहे हो. तो मैं बोला ठीक है सर, जाएंगे, है ना. फिर आज आ ही गया इधर. और मैं आज से 25-26 साल पहले मैं मुंबई आया था. मेरा उम्र तकरीबन 15 साल था. मैं अंधेरी के रमेश नगर, पता नहीं नाम भूल गया, रमेश नगर साइन कुलवाड़ा ऐसा कुछ नाम था. तो मेरे गांव में एक बंदा था, वो घर में आता था टाई फाई लगा के, वो हमारे को दिखाता था मैं मुंबई में ऐसा हूँ, मेरे हीरो हीरोइन मेरे बगल में रहते हैं, ऐसे ऐसे बोल के हमारे को बोला तुम भी आ जाओ, काम दे दूंगा मुंबई में. तो हमने बोला ठीक है, ये बोला है तो दे देगा. उस चक्कर में हम घर में बिना बताए मुंबई आ गए. हमें चलो हम भी कुछ कर लेते हैं जाके, है ना. मतलब काम करने के लिए आ गए. परिस्थिति इतना खराब था कि पैसे के लिए मैं इधर आ गया था मुंबई. मैम को मैं बता रहा था अभी. तो आ गया तो ऐसा हुआ, जिस रूम में वो रहता था उधर 16 लोग रहते थे. कितने लोग रहते थे? 16 में ये था. तो हम सुबह गए, हमने पूछा बंदा इधर रहता है,
तो उसका घर का मालिक बोलता है वो रात वाला शिफ्ट वाला दिन में नहीं आएगा, मतलब जो 8 बंद है वो दिन वाला 8 वाला दिन में ही किराया दे रहे, रात वाला रात का देते हैं। तो मैं बोला कब आएगा वो बोला 8 बजे के बाद ही आएगा। तो इतने में उसको किसी ने बोल दिया भाई तेरे कोई गेस्ट आया है इधर रहने के लिए, वो 7 दिन तक आया नहीं वो रूम में। आपको समझ में आ रहा है? yes, हम 3 लोग गए थे उसके भरोसे और 2500 रुपये लेके आए थे बरहमपुर उड़ीसा से। और छोटे छोटे बच्चे थे, मैं 15 साल का था। वो 2500 रुपये क्या, वो डेली बड़ा पाव खा के लस्सी खा के केला एक खाता था, पैसा था नहीं। अब तीनों ने खर्चा कर दिया, वो बंदा मिल ही नहीं रहा हमारे को, तो काम कौन देगा? अब समझ रहे हो? तो पैसा खत्म हो गया। पैसा खत्म हो गया तो मेरे साथ के जो तो 2 थे थोड़ा हैवी वेट वाले थे, मतलब थोड़ा आलिसी टाइप के थे। तो मैं बोला जाने के लिए टिकट तो चाहिए। तो फिर मैं मिस्त्री का काम किया। मिस्त्री होता ना कुल्ली का काम, जैसे वो कोई अपार्टमेंट बना तो नीचे से बजरी लेना, ईंट उठा के ऊपर डालना 12वां मंजिल में, ऐसे करके मैंने 7 दिन नौकरी किया। तो मेरे को 240 रुपया मिला था अंधेरी में कहीं रमेश नगर करके। तो फिर मैं ये करके फिर मैं वो दोनों को टिकट बना के मैं बोला भाई इधर कोई मिलने वाला है नहीं और हमारा कुछ मिलेगा नहीं, और तुम चलो मेरे साथ बोल के फिर एक टिकट निकाला 240 में। हम 3 आदमी लेटिन में बैठ के गए। जिसके पास टिकट नहीं रहते तो वो दोनों लेटिन में, जिसके पास रहता था वो VIP की तरह बाहर जनरल डब्बे में आता था। जैसे 2 घंटा हुआ दूसरा चेंज करेंगे। एक टिकट तो काफ़ी है, नहीं समझे? कहने का मतलब है मैं आपके सामने हूँ, कुछ तो है बोल के मैं इधर हूँ। वो क्या है? सबसे पहला मेरा नौकरी है। मैं जो कहानी सुनाया इसके पीछे रीज़न यही था। मैंने इंडियन आर्मी में ज्वाइन किया और मैं इतना पढ़ा लिखा भी नहीं था, लेकिन आप कहीं ना कहीं से एक तरफ अगर लग रहा है कि मैं स्पोर्ट्स में हूँ तो आपको उसको 100% उसको दे दो, नहीं समझे? कहीं ना कहीं गुण अच्छा होगा आप में से, या तो पढ़ाई में होगा नहीं तो ग्राउंड में होगा। ये दोनों में आपको पता लगेगा कि मैं क्या हूँ, तो उसमें आप जाओ। पढ़ाई लिखा वाला बंदा वो ग्राउंड में सक्सेसफुल नहीं होगा, लेकिन ग्राउंड का बंदा वो पढ़ाई में नहीं होता है, क्योंकि ग्राउंड का बंदा जो होता है उसको रिटर्न के लिए एग्ज़ाम माफ होते हैं, इसलिए होते हैं कोई पढ़ा लिखा नहीं होता है। तो इसलिए आप अगर गोल्ड मेडल लेंगे नेशनल या स्टेट में तो आपको डायरेक्ट एंट्री है स्टेट पुलिस में। अगर आप ब्रॉन्ज मेडल है, सिल्वर मेडल है, गोल्ड मेडल है तो डायरेक्ट आप SI रैंक में डायरेक्ट पुलिस में भर्ती हो सकते हैं। सरकार का नियम है, हर राज्य में ये लागू है। अगर डिस्ट्रिक्ट लेवल में है तो आपको कुछ मार्क छूट होता है, हाइट में छूट होता है, लेकिन आप डायरेक्ट स्पोर्ट्स एंट्री होते हैं उसमें एग्ज़ाम की कुछ छूट होता है। तो ये आपको जनरल आइडिया होना चाहिए कि मेरे को अभी आगे जाके लाइफ बनाना है तो मैं किस दिशा में जा रहा हूँ। सबसे पहले आपका दोस्ती जो होता है वो बड़ा खतरनाक नहीं होना चाहिए। खतरनाक मतलब है संगति, आप जिसके साथ गति करते हो मिलके, वो आपका लाइफ तय करेगा कि आप अच्छा बन रहे हो या खराब बन रहे हो। मेरी बात समझ में आ रहा है आपको? मतलब मेरा दोस्त अगर चोरी करता है, दारू पीता है, बदमाशी करता है, कॉलेज में सिगरेट पीता है, बार बार मोबाइल पकड़ के खेलता रहता है, तो अगर आपका दोस्ती हो गया ना, आप भी वैसा ही होगा। आप लिख के ले लेना, जैसा संगत है वैसा ही गति हो जाएगा। आपको तय करना है कि मैं अच्छे लड़के के साथ रहूँगा तो अच्छा होना ही है। आप समझ में आ रहा है? तो इसलिए आपका दोस्ती जो होना चाहिए बिल्कुल पक्का दोस्ती, पढ़ा लिखा होना चाहिए, कुछ ना कुछ करने वाला दोस्ती होना चाहिए, तभी जाके आपको लाइफ में एक रास्ता मिलेगा, तो उस रास्ते से आप कुछ ना कुछ कर सकते हैं। मैं मैट्रिक पास हुआ था, जस्ट पास हुआ था। मेरे को एक ने बोला आप स्पोर्ट्स करते हो, बचपन में आप आर्मी जा सकता है। तो मैं बोला यार मेरे को तो पढ़ाई लिखाई कुछ आता नहीं है। तो उन्होंने बोला कि मैं पढ़ाई लिखाई कर दूंगा, मेरे को रनिंग कर दो। तो बंदा आज के डेट में ऑफिसर रैंक में है और हम दोनों एक ही दिन भर्ती हो। आपको समझ में आ रहा है? तो ये फायदा होता है दोस्ती का। तो दोस्ती जिससे भी बनाते हो, अगर बंदा खराब है तो प्लीज़ मेहरबानी करके आप मत खराब हो जाओ। आपको उसको बोलो भाई मिलेंगे लेकिन कम समय मिलेंगे, लेकिन पूरा गहराई से मत मिल जाओ। अगर आपका 23 साल से ऊपर हो गया तो आपका पूरा इंडिया का कोई भी नौकरी फोर्स डिपार्टमेंट में आपको नहीं मिलेगा। मैं कल बता रहा था ना, 21 साल हुआ तो इंडियन आर्मी, इंडियन एयरफोर्स, इंडियन नेवी लास्ट एज है। 21 साल के बाद फिर स्टेट में आता है वो 23 साल, और ST OBC कास्ट होंगे तो 5 साल रिलैक्सेशन होता है, जो कि आपको 28 साल लास्ट एज होता है। आपको समझ में आ रहा है? अगर आप जनरल OBC कास्ट है तो आपको 23 साल या 25 साल रहता है। तो उसमें नहीं किया नौकरी तो फिर लास्ट में आपको
कोई नहीं पूछेगा। आप प्राइवेट में कितना भी बड़ा अरबपति बन जाए, लेकिन आपके खानदान में माँ बाप का नाम ऊंचा नहीं होगा। मेरा पहला छुट्टी जो कि 21वीं का होता है, इंडियन आर्मी के सर बैठे हैं, ये सर दोनों हमारे आर्मी के हैं और मेरे साथ ही नौकरी किए हैं। तो जो मैं पहला छुट्टी आया ना इंडियन आर्मी का, अभी ऐसा काला हो तो आप उस अंदाजा लगा लो उस टाइम कैसा होगा। अरे समझ में आ रहा हूँ क्या बोल रहा हूँ? अभी इतना काला था तो आज के मैं 2000 में भर्ती हुआ था, तो कितना साल हो गया? 24 साल पहले मैं इंडियन आर्मी ज्वाइन किया था। तो उस टाइम तो पैर में चप्पल नहीं था। मैं जब इंडियन आर्मी ज्वाइन किया था रनिंग भी नंगा पैर किया था, है ना। तो अभी आपके सामने शू पहन के खड़ा हूँ और ये इंडिया का जैकेट है, आप देख सकते हैं, है ना। विदेश जो खेलता है उसी को मिलता है, और तो ये सौभाग्य है मेरे लिए। तो कहने का मतलब है मेरा एक नौकरी, अगले छुट्टी में 4 छोकरी का फोटो आया था। कितना फोटो? छोकरी बोलते ना, क्या बोलते हैं, लड़की बोल दो, है ना। छोकरी बोलता है तो उसको थोड़ा गलत नजरिया से लेते हैं। मतलब पहला छुट्टी में आज मैं इतना काला, उस टाइम कितना नहीं होगा, 4 लड़की की फोटो घर में हाजिर हो गया। घर में लेटिन नहीं है, हमारे 6 भाई बहन है, 3 भाई 3 बहन, माँ बाप एक ही रूम में हम सोते थे और तालाब में जाते थे, जो भी तैयार तुर होते थे। लेकिन लड़की ऐसा ही 220 पल्सर सीसी दहेज देने के लिए वो 4 लड़की डिमांड लेके आ गए कि आप हमारी लड़की आपके घर में देना है। अब देखो सरकारी नौकरी में कोई काला गोरा नहीं होता। आप यूट्यूब में देखे होंगे ना फोटो। कहने का मतलब है एक नौकरी पूरा जिंदगी बदल दिया मेरा। जो कहानी बता रहा हूँ, एक ही नौकरी ने मेरे पूरा कहानी बदल दिया। और मैं अकेला बंदा मेरे पूरे परिवार को पूरा 21 साल नौकरी के अंदर ना पूरा तनख्वाह में सेटल कर दिया, कभी किसी को झुकने नहीं दिया। मैं अकेला घर का छोटा लड़का था और मैं ही मैट्रिक तक पढ़ा, मेरे घर में किसी ने नहीं पढ़ा। फिर भी एक नौकरी किसी ने मेरे को रास्ता दिखाया, ऐसा दोस्ती दिखाया, तो दोस्ती के कारण मैं आज की डेट में नौकरी किया, पेंशन मिल रहा है और मैं हजार बच्चों को फ्री में ट्रेनिंग देके और बिल्कुल ज़बरदस्त आज की डेट में इंडिया में सबसे ज़्यादा हमारा डिफेंस में, स्टेट पुलिस में, अलग अलग राज्य में जितने भी भर्ती हुए हैं, ऑल इंडिया में वर्ल्ड का नंबर 1 एकेडमी। आप अगर मोबाइल है तो ऊपर उठा के ना, मोबाइल है सभी के, 1 मिनट उसमें खर्चा करो, वर्ल्ड्स बेस्ट टॉप फिजिकल एकेडमी मारेंगे ना तो हमारा बरहमपुर फिजिकल एकेडमी वर्ल्ड का नंबर 1 है, और इंडिया का भी मारेंगे तो इंडिया का भी नंबर 1 एकेडमी बना है। ये हमारे जो ट्रेनिंग लिए है इंडियन आर्मी से जो सीखा है उसके बदौलत हुआ है। तो मैं इतना ही बोलूँगा, मैं ज़्यादा नहीं बोलूँगा। मैडम ने टाइम थोड़ा सा कीमत दिया है बताने के लिए, इसलिए आपको मैं कल भी बता रहा था, भगवान का काम है, भगवान का अर्थ है, भाव में भूमि होता है, गांव में क्या होता है, जोर से बोलो, कल बोला था मैं, गगन होता है। भाव में क्या होता है, भाव में भूमि, गगन, भाव में वायु, नाव में नीर होता है। भाव में भूमि, है ना, गांव में गगन, भाव में वायु, नाव में नीर होता है। ये चारों सृष्टि में से कोई भी इंसान, चाहे कोई भी धर्म का हो, अगर वो अच्छा काम करेगा तो उसको रेस्पेक्ट मिलता ही मिलता है। आपको मेरा कहने का मतलब समझ में आया? तो ये आपको तय करना है। सबसे पहले आपको माँ बाप का इज्जत आपके हाथ में है। जब आप बड़े हो जाते हैं तो आपको माँ बाप को पालने के लिए एक नौकरी बहुत ज़रूरी है। नौकरी कर दिया तो माँ बाप का आधा दुख जो है दूर हो जाएगा। नहीं तो आप पिताजी के पैसे से ऐश करेंगे ना, उनको धीरे धीरे क्या हार्ट ब्लॉक होना शुरू हो जाएगा। इसलिए आप रहते हुए माँ बाप को एक नौकरी करके दिखाओ, ताकि पूरा आपका माँ बाप का जो खुशहाली है वो ज़िंदगी भर आपके ऊपर आशीर्वाद रहेगा। मैं इंडियन आर्मी 21 साल करके छोड़ दिया। मेरी माँ गुजर गई 2004 में। मैं तब जम्मू कश्मीर में था। तो माँ का निधन होने के बाद 6 दिन तक मेरे को कोई मैसेज नहीं आया। समझ में आ रहा है आपको मैं क्या बोल रहा हूँ? मैं आर्मी इसलिए छोड़ा कि मेरे को 6 दिन तक मेरे को पता नहीं चला मेरी माँ गुजर गई है, क्योंकि वो कश्मीर में ना तो उस टाइम मोबाइल था 2004 में, ना तो कोई मैसेज आया। मैं कहाँ हूँ, पोस्टिंग नया गया था, भर्ती हो गए। तो फिर मैंने देखा कि अब पिताजी अकेले हो गए, तो मेरे को 20 साल और नौकरी करना पड़ा, क्योंकि हमारा आर्मी में 17 साल के बाद पेंशन देते हैं। तो इतना दिन मैं
मैं बोला चलो कर देते हैं। फिर लास्ट में मैं पिताजी को सेवा करने के लिए आ गया। मेरे को इंडियन आर्मी का बेस्ट इंस्ट्रक्टर अवार्ड मिला था, जो कि पूरे आर्मी के अंदर बेस्ट फिजिकल टीचर के नाम पे एक अवार्ड देता है, जो कि चीफ ऑफ द आर्मी स्टाफ दिए थे। मैं उस्ताद को बता रहा था। तो ये बहुत सौभाग्य लोगों को, मेहनत लोगों को मिलता है। तो सब कुछ होने के बाद भी मैं, हमारा आर्मी का सबसे गरीब घर का लड़का मैं ही था हमारा बटालियन में, फिर भी मैंने छोड़ दिया क्योंकि अभी पिताजी का उम्र होने आ रहा था। तो मैं बोला अभी पेंशन जितना भी मिलेगा मैं जाके पुलिस में, गार्ड में, बैंक में कहीं भी कर दूं बोल के मैं पिताजी को सेवा करने के लिए 3 साल लगा मेरे को इंडियन आर्मी से रिक्वेस्ट करना कि जाके मेरे को पिताजी को सेवा करना है। इसलिए सबसे बड़ा धर्म है अपने माँ बाप को सेवा करना है। वो सेवा किया तब जाके मैं यहाँ पहुँचा हूँ। तो मैं सिद्धेश राणा सर को फिर फाइनली धन्यवाद देना चाहूँगा, और जो कि मेरे को यहाँ बुलाए, और इस टीम के, ये संगठन के जितने भी टीम मेंबर है, ये कोई भगवान से कम नहीं है, क्योंकि पूरा फ्री ऑफ कॉस्ट में कोचिंग देते, तो ये मार्गदर्शन यानी कि रास्ता दिखाते हैं, तब जाके कोई बच्चा आगे बढ़ता है। तो उनका आशीर्वाद भी पूरे टीम को मिलता है। तो मैं फिर से सर को, हमारे जितने भी मुख्य अतिथि हैं, सबको धन्यवाद देना चाहूँगा। जय हिंद, जय भारत, थैंक यू। धन्यवाद हिमाचल बारीक सर। मी आता राजवर्धन वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी येथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। सामान्य व्यासपीठ, जमलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना यांनी आयोजित केलेल्या या प्रशिक्षण सोहळ्यामध्ये मला बोलायला चान्स दिला त्याबद्दल सर्वांचे आभार। मी स्वतः एक पोलीस आहे आणि जे तुम्ही आता प्रशिक्षण घेतलं, भरतीपूर्व प्रशिक्षण, हे मला घ्यायला कोणीच नव्हतं माझ्यासाठी। असं आम्हाला कोणी समजून सांगितलं नव्हतं कि ऐसा करायचं असतं, अशी रनिंग करायची असते। मतलब सर मुझे किसी ने बताया नहीं था, मैं पुलिस हूँ खुद, मुंबई पुलिस। हाँ, तो मुझे किसी ने बताया नहीं था आपको ऐसा रनिंग करना है, आपको ये सब करना है, ये ऑप्टिकल्स करना है। फिर भी इन लोग बच्चों को फॅमिली संघटना, महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना ये नाही करायचं आहे। आणि सरांनी सांगितलं की संगत खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला चांगली संगत खूप महत्त्वाची आहे। त्याच्यावर मी छोटंसं एक तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा मी भरती झालो पोलीसमध्ये, त्यावेळेला माझी अजिबात इच्छा नव्हती पोलीसमध्ये यायची। सगळ्यांना ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, बिकॉज माझी इच्छा होती एक चांगला मोठा ऑफिसर होण्याची। आणि जे UPSC लेवलचे असतात त्या एग्ज़ाम, स्टाफ सिलेक्शन UPSC, वो मुझे अटेंड करना था। आणि माझा फिजिकल चांगला होता आणि अभ्यास होता, त्यामुळे मी स्पोर्ट्समध्ये झालो। तुम्हाला आता प्रॉपर ट्रेनिंग भेटते, प्रॉपर नॉलेज भेटते। तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट केल्याचं सर्टिफिकेट आणि मेडल दिलं जात आहे। हे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचं सर्टिफिकेट आणि मेडल प्रत्येक स्टुडंटला देण्यात आलेलं आहे ज्यांनी इथे पार्टिसिपेट केलेलं होतं। राज सपकाळ, अथर्व पांडे, राहुल श्रीवास्तव, डबल काय घेतलं, आदर्श संजय म्हात्रे, आदर्श म्हात्रे, सनी गायकवाड। चला सनीसाठी टाळ्या वाजवा। सगळ्यात जास्त डिसिप्लिन ग्राउंड केलंय त्यांनी। मिश्रा अभिषेक, अभिषेक मिश्रा आहे का? निखिल सावंत, वेदांत दुबे,
यानंतर मी चव्हाण सरांना विनंती करते की त्यांनी माईक सांभाळावं, मला खाली जायची खूप गरज. पालघर जिल्ह्याच्या टीमचे जे मेंबर डे 1 पासून ते आतापर्यंत केलेलं त्यांचा आपण एक सत्कार करायचा आहे सगळ्यांचा, कारण या कार्यक्रमाचा मोलाचा वाटा त्यांचा होता. त्यांच्यामुळे हे शक्य नव्हतं की हा कार्यक्रम सक्सेस होईल. तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की त्यांनी स्टेजजवळ यायचं आहे. जे आपले महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना पालघर जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, जे कार्यक्रमाच्या डे 1 पासून येथे नियोजनापासून सर्व ठिकाणी उपलब्ध होते, त्यांनी सर्वांनी इकडे यायचं आहे. मैं हिमाचल सरांना विनंती करेगा और नासिर सरांना कि ये कार्यक्रम ये कार्यक्रम आयोजन करने के टाइम पे जो मेरी टीम थी उन सब का यहाँ पर हम लोग मेडल देके उनका स्वागत करेंगे, क्योंकि उनके बगैर गायत्री वेनकर, पौर्णिमा राजगोर या सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. उषा पवार, हॅलो करिश्मा गावडे, उषा पवार मॅडम आल्या ओके. करिश्मा गावडे मॅडम, त्यानंतर रुपाली जगदाळे, याच्यासाठी टाळ्या जास्त होतं विद्यार्थ्यांनो, की या महिलांनी आपला संसार सांभाळून तुमच्यासाठी पूर्ण सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंतची वेळ दिलेली आहे. त्यामुळे या खरंच हकदार आहेत मानाच्या. माझ्यासाठी हा खूपच जास्त प्राऊड मुवमेंट होता. माझी भेट हवालदार सीमांचल बारिक सरांसोबत झालेली होती आणि हा खरंच खूप प्राऊड मुवमेंट आहे. त्यांच्या हाताखालून बरेचसे स्टुडंट्स ट्रेनिंग घेऊन पोलीस, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी, कमांडो अशा ठिकाणी भरती होत आहेत. इतक्या मोठ्या पर्सनॅलिटीसोबत एक संपूर्ण दिवस स्पेंड करता आला आणि त्यांच्याकडनं बरंच काही मोटिवेशनल स्पीचसुद्धा मिळाले. आणि ही स्पेशल संधी मिळाली महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेद्वारा आयोजित केलेल्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळामुळे. त्यामुळे सर्वात आधी या संघटनेचे मनापासून आभार की त्यांनी मला ही संधी दिली. सेकंडली मी आभार मानू इच्छिते माननीय सौ विदिशाताई वाघ यांचे. या संघर्ष योद्धा फाउंडेशन महाराष्ट्राच्या संचालक असून महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्ष आहेत. आणि तुमच्या या संघटनेद्वारे असेच कार्य पुढे सुद्धा चालू राहोत ही देवाकडे प्रार्थना. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट माननीय श्री सिद्धेश विजय राणे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा पालघर जिल्हा अध्यक्ष ह्यांचे सुद्धा मनापासून आभार. ही कार्यशाळा फक्त कार्यगत करणंच नव्हे तर ही यशस्वी कशा रीतीने पार होते यासाठी तू घेतलेली मेहनत माझ्या डोळ्यासमोरची आहे. मोठमोठ्या व्यक्तिगत असलेल्या लोकांकडनं तुझा सन्मान ऐकून लहान बहीण म्हणून प्रेक्षकांमध्ये बसलेली असताना माझ्या ज्या काही भावना होत्या त्या मी शब्दात मांडू शकत नाही. एवढंच म्हणेन की आज मी तुझ्याकडनं एक गोष्ट मात्र शिकली, माणूस पैशानेच नाही तर त्याच्या कामाने सुद्धा मोठा होतो. एखादं काम हाती घेतलं की ते यशस्वी रीतीने पार करेपर्यंत तुला कधी झोप येतच नाही. तू आयुष्यात अशीच चांगली कामं करत राहो हीच देवाचरणी प्रार्थना आणि तुझ्या प्रत्येक कार्याला स्वामी भरभरून यश देव. प्राऊड टू बी युअर लिटिल सिस्टर. लव्ह यू दादा. त्यांनी संघर्ष योद्धा फाउंडेशनद्वारे संचालित महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेद्वारे आयोजित केलेले पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कॅम्पचा सर्व कार्यक्रम आज यशस्वी रीतीने पार पडलेला आहे.
3 दिवसाचे जे काही व्हिडिओज माझ्यापर्यंत येतील ते शॉर्ट व्हिडिओजद्वारे तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. आजचा दिवस मी त्यांच्यासोबत घालवला. मला तर खूप एन्जॉय करता आलं आणि नवनवीन गोष्टींचं ज्ञानसुद्धा मिळालं. त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बरंच काही या विषयावरती माहिती मिळालीच असेल ही अपेक्षा करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचे मनापासून आभार, कारण त्यांनी आम्हाला असे नवनवीन टॉपिक्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी दिलेली आहे आणि ते नेहमीच देत राहो आणि नेहमीच असे कार्यक्रम करत राहो आणि नेहमीच त्यांचे कार्यक्रम सगळे जे आहेत ते सक्सेसफुल होत राहो हीच देवाचरणी प्रार्थना. अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.